प्रभूमध्ये पुन्हा एक वार सर्वांना सलाम शालोम. आणि आजच्या संदेशाकडे आपण जात असताना स्तोत्रसंहिता 23वा अध्याय, की जो आपण नेहमीच म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आत्ता देखील आपण उपासनेमध्ये हे जे 23वं स्तोत्र आहे, हे 23वं स्तोत्र आपण सर्वांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतो की अगदी लहान लेकरांपासून आपल्या कुटुंबामध्ये अगदी लहान लेकरांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत आपण 23वं स्तोत्र सर्वांच्या तोंडी पाठ आहे. आणि दररोज आम्ही आमच्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये किंवा उपासनेमध्ये आम्ही नेहमी हे स्तोत्र म्हणत असतो. आणि या 23व्या स्तोत्रातील 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. ही जी परमेश्वराची काठी आहे ही आम्हाला धीर देते असं आम्हाला वचन सांगत आहे. आणि ही परमेश्वराची काठी आमचं सांत्वन करते, आमचं संरक्षण करते. कित्येकदा आपण पाहतो की मेंढरे चरताना त्याच्यासोबत एक मेंढपाळ असतो आणि या मेंढपाळाच्या हातामध्ये एक काठी असते आणि हा मेंढपाळ या मेंढरांची काळजी घेत असतो. त्यांना काठीद्वारे दिशा दाखवतो आणि त्यांचं संरक्षण करतो. आणि स्तोत्र 23 मध्ये पहिल्याच वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, म्हणजे निश्चितच तो जर आमचा मेंढपाळ आहे तर आम्ही त्याची मेंढरे आहोत. या मेंढपाळाच्या हातामध्ये जी काठी आहे, या काठीचा उपयोग बायबलमध्ये 3 प्रकारे केलेला आपल्याला दिसतो. पहिला उपयोग आहे तो म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी. मेंढपाळ आपल्या मेंढरांना मार्गदर्शन करतो, मार्ग दाखवतो. आणि परमेश्वर आम्हाला मार्ग दाखवत असताना या काठीचा उपयोग करतो. जर आपण पाहिलं असेल रस्त्याने जाताना किंवा कुठेही जरा खेडेगावामध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी भरपूर मेंढ्या चाललेल्या असतात आणि त्यांच्या पाठीमागं हा मेंढपाळ चाललेला असतो. आणि त्या मेंढपाळाच्या हातामध्ये काठी असते आणि तो या मेंढरांना मार्गदर्शन करण्यासाठी, योग्य दिशा दाखवण्यासाठी या काठीचा उपयोग करत असतो. यशाया याचा 30वा अध्याय आणि 21वं वचन, यशाया याचा 30वा अध्याय आणि 21वं वचन, हाच मार्ग आहे, ह्याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो. या वचनामध्ये सांगितलेलं आहे की हाच मार्ग आहे. परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करत आहे की हाच मार्ग आहे, ह्याने चला, या मार्गाने तुम्ही चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल आणि मग तुम्हाला कळेल की उजवीकडे जायचं आहे का डावीकडे जायचं आहे. आज आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वर योग्य दिशा किंवा मार्ग दाखवतो आणि त्याच्या वचनाद्वारे आम्हाला हा मार्ग दाखवतो. आणि प्रभू येशू म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून ही परमेश्वराची काठी आम्हाला मार्गदर्शन करत असते. दुसरा उपयोग आहे या काठीचा, तो म्हणजे संरक्षणासाठी. मेंढपाळाची काठी केवळ मार्गदर्शनासाठी नसते, तर ती भक्षकापासून मेंढ्याचे रक्षण करण्यासाठीही उपयोगी ठरते. परमेश्वर आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तो आमचं रक्षण करत असतो. आणि स्तोत्रसंहिता 91 याच्या 4थ्या वचनामध्ये लिहिलेला आहे, तो तुझ्यावर पाखर घालील,
त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. परमेश्वर आम्हाला सुंदर अशा वचनातून बोलत आहे. तो तुझ्यावर पाखर घालेल आणि त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. जेव्हा आमच्यावर एखादं संकट येतं तेव्हा त्या संकटामध्ये परमेश्वर आमच्यावर पाखर घालतो आणि त्याच्या पंखाखाली आम्हाला तो आश्रय देतो. आमच्या जीवनामध्ये येणारी संकट, अडचणी यापासून परमेश्वराची जी काठी आहे ती आम्हाला सुरक्षिततेची हमी देते. या काठीचा तिसरा उपयोग असा आहे की ती काठी आम्हाला शिस्त लावते आणि चुकांची सुधारणा करून घेते. कधी कधी परमेश्वर आम्हाला कठोर वाटणारी शिक्षा लावतो आणि आम्हाला वाटतं की परमेश्वराने एवढी कठोर शिक्षा आम्हाला का केलेली आहे. परंतु ही जी शिस्त आहे ती शिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये यावी आणि आम्ही योग्य मार्गावर चालावं, आमच्या जीवनातल्या चुकांची आम्ही सुधारणा करावी, यासाठी परमेश्वर आम्हाला शिस्त लावत असतो. आणि इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि 6वं वचन. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. ही जी परमेश्वराची काठी आहे ही आम्हाला शिस्त लावते आणि आमची सुधारणा, आमच्या चुकांची सुधारणा करून घेते. प्रियांनो, देव आमच्यावर फार प्रीती करतो, कारण वचनच आम्हाला सांगतं की देव प्रीती आहे. आमचा देव हा प्रीतीने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे आणि तो आमच्यावर प्रेम करतो म्हणून तो आम्हाला शिक्षा करतो. आत्ताच आपण वचनामध्ये वाचलं की परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. ज्याच्यावर परमेश्वर प्रेम करतो त्यालाच तो शिक्षा करतो आणि ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याला तो शिक्षाही करत नाही. म्हणून ज्यावेळेस आम्हाला शिक्षा करतो देव तेव्हा आम्ही त्यामध्ये आनंद मानला पाहिजे, कारण परमेश्वर आमच्यावर प्रीती करत आहे म्हणून तो आम्हाला शिक्षा करतो. आणि पुढं वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. परमेश्वर आम्हाला फटके देखील मारतो, कारण आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून त्याने आम्हाला स्वीकारलेलं असतं. म्हणून एक पिता म्हणून तो आम्हाला शिक्षा करतो आणि फटके मारतो. परमेश्वराची शिस्त ही कृपेच्या मार्गावर चालण्यासाठी असते. परमेश्वर आम्हाला शिस्त का लावतो तर त्याच्या मार्गात आणि त्याचा जो कृपेचा मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही सर्वांनी चालावं म्हणून परमेश्वर आम्हाला शिस्त लावत असतो. ही परमेश्वराची काठी त्याच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. अंधारातून चालताना आम्हाला ती मार्ग दाखवते, संकटापासून आमचं रक्षण करते आणि आमच्या जीवनातील चुका सुधारण्यासाठी ही काठी आपल्याला वारंवार मदत करत असते. आता परमेश्वराच्या या काठीच्या उपस्थितीचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनात दररोज घ्यायला हवा. आमच्या जीवनामध्ये ही परमेश्वराची काठी दररोज त्या उपस्थितीमध्ये आम्ही त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. कारण परमेश्वराच्या या काठीचा उपयोग 3 प्रकारे होतो. आपण पाहिलं की ती आम्हाला मार्गदर्शन करते, आमचं संरक्षण करते आणि आम्हाला योग्य अशी शिस्त लावत आहे. आम्ही प्रतिदिनी अशी प्रार्थना करणं गरजेचं आहे की परमेश्वरा, तुझ्या काठीने मला योग्य मार्ग दाखव, संकटापासून माझं रक्षण कर आणि तुझ्या प्रेमाने माझं सांत्वन कर व मला योग्य अशी शिस्त लाव. आपण नेहमी एक वाक्य ऐकत असतो आणि ते वाक्य असं आहे की परमेश्वराच्या काठीचा आवाज होत नाही. कित्येकदा आपण हे वाक्य ऐकलेलं असेल की परमेश्वराच्या काठीचा आवाज होत नाही.
हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये अतिशय गहन आणि गूढ असा अर्थ लपलेला आहे, दडलेला आहे. आणि या वाक्यामध्ये एक आध्यात्मिक सत्य लपलेलं आहे. आता परमेश्वराचं जे मार्गदर्शन आहे ते अतिशय सौम्य आणि शांत असतं. परमेश्वर कधीच आपल्या लोकांना ओरडून सांगत नाही किंवा धमकावून सांगत नाही. ओरडून असं तो मार्गदर्शन कधीच करत नाही. आपण पाहिलं असेल, परमेश्वर आपल्या लेकरांना जे मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन अतिशय प्रेमाने करतो, अतिशय सौम्यतेने करत असतो. आणि म्हणून यशाया याचा 30वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपण वाचलेला आहे की हाच मार्ग आहे, ह्याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. ही वाणी जी आहे ती वाणी शांत आहे. परमेश्वर आम्हाला जे मार्गदर्शन करत आहे ते मार्गदर्शन अतिशय सौम्यतेने आणि शांततेने करत आहे. आणि तो म्हणत आहे की हाच मार्ग आहे, या मार्गाने चला, अशी वाणी जी काही तुमच्या कानी पडणार आहे ती वाणी अतिशय शांत आहे. आणि हा परमेश्वराचा जो आवाज आहे तो आवाज शांत आणि सौम्य असा आहे. तो कधीच आम्हाला ओरडून सांगत नाही, तो कधीच आम्हाला दरडावून किंवा धमकावून सांगत नाही. तो आम्हाला शांततेने दिशा दाखवण्याचं काम करतो. दुसरं आपण पाहिलं की तो शिस्त लावण्यासाठी किंवा दंड लावण्यासाठी देखील तो आम्हाला प्रेमच करतो आमच्यावर. जेव्हा तो आम्हाला शिस्त लावतो, आम्हाला तो फटके मारतो, तेव्हा तो आम्हाला प्रेमाने फटके मारतो. तो रागाने फटके मारत नाही. आणि इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 6वं वचन जे आपण वाचलं की ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्यालाच तो शिक्षा करतो. ज्या वेळेस मेंढपाळ मेंढ्यांना शिस्त लावण्यासाठी काठीने फटके मारतो. जर मेंढरं रस्ता सोडून जर मार्ग बहकले किंवा एका बाजूला सर्व मेंढरं चाललीत आणि एखादं मेंढरू जर वाट सोडून दुसऱ्या बाजूला चाललेला असेल तर मेंढपाळ काय करतो, त्या काठीने त्या मेंढराला फटके मारतो. आणि जे मेंढरू त्या कळपातून बाहेर पडून दुसरीकडं वाट भरकटलेला असेल त्याला तो फटका मारल्यानंतर तो पुन्हा त्या कळपामध्ये येतो. प्रियांनो, परमेश्वर देखील आम्हाला तसंच करतो. आम्ही त्याच्यापासून जेव्हा दूर जायला लागतो, जेव्हा आम्ही त्याच्या सहभागितेतून लांब किंवा बाहेर पडायला लागतो, तेव्हा परमेश्वर त्याच्या काठीने आम्हाला फटके मारतो आणि आम्हाला योग्य अशी शिस्त तो लावत असतो. ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो. आणि ही जी शिस्त आहे ती प्रेमाने तो शिस्त लावत असतो. आपल्या कुटुंबात पण आपण पाहतो की पिता आपल्या मुलांना मारत असतो, रागवत असतो, किंवा एखादा फटका देखील बाप आपल्या मुलांना मारत असतो. कारण तो बाप आपल्या मुलांवर प्रीती करत असतो, प्रेम करत असतो आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी पिता वेळ प्रसंगी आपल्या लेकरांना फटका देखील मारत असतो. हा जो आमचा पिता आहे, हा पिता परमेश्वर आमच्यावर इतकं प्रेम करतो प्रियांनो. त्यांनी त्या प्रेमाचं प्रतीक आमच्यासाठी त्या वधस्तंभावर दाखवून दिलेलं आहे. तो वधस्तंभ प्रीतीचं प्रमाण आम्हाला दाखवून देतो, पटवून सांगतो. त्या परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी राखून न ठेवता त्याने तो त्या वधस्तंभावर आमच्यासाठी अर्पण केलेला आहे. एवढं प्रेम परमेश्वर जर आमच्यावर करतो म्हणून तो आम्हाला वेळ प्रसंगी शिस्त लावण्यासाठी फटके मारत असतो प्रियांनो. आणि त्यामध्ये आम्हाला ती परमेश्वराची शिस्त आमच्या जीवनात असणं अतिशय गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आपण पाहतो की ही जी परमेश्वराची शांतता आहे त्या शांत वाणीमध्ये सामर्थ्य आहे.
तो शिस्त लावताना त्याचा आवाज सौम्य असतो, तो ओरडावून किंवा धमकावून आम्हाला सांगत नाही, तर ती जी शांतता आहे त्या शांततेमध्ये सामर्थ्य आहे. यासाठी आपण वचन वाचत आहोत पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि 12वं वचन. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. जर आपण हा पहिले राजे याचा 19वा अध्याय जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये एलियाला परमेश्वराचा सौम्य आवाज हळुवार वाऱ्यामध्ये ऐकू आलेला आहे. ज्यावेळेस अगदी हळुवार संथ वारं वाहत असतं त्या वाऱ्यामध्ये अतिशय सौम्य असा आवाज परमेश्वराचा एलियाला आलेला आहे. आणि तिथं भूकंप झाला होता, त्या भूकंपात आवाज आला नाही. त्यानंतर अग्नी प्रगट झालेला आहे, त्या अग्नीतही त्याचा आवाज नव्हता, परंतु त्यानंतर शांत आणि मंद वाणीत परमेश्वराचा आवाज एलियाला आलेला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की परमेश्वराच्या काठीचा आवाज होत नाही. हे वाक्य तेच सांगते की देवाचे कार्य गोंगाटाशिवाय शांततेत होत असते. देवाचं कार्य अतिशय शांततेत होतं. ज्या वेळेस तो आम्हाला शिस्त लावतो तेव्हा त्याच्या काठीमध्ये आवाज होत नाही. पुढे आपण पाहतो की परमेश्वराचं काठी ही एक शांतीचं प्रतीक आहे. परमेश्वराची काठी आम्हाला भयभीत करत नाही किंवा घाबरवून टाकत नाही, तर ती आम्हाला सांत्वन देते आणि धीर उत्पन्न करते. स्तोत्रसंहिता 23 आणि 4थ्या वचनामध्ये आपण वाचतो की तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. जी ही परमेश्वराची काठी आहे ती आम्हाला धीर देते, कारण काठीच्या सौम्य कृतीमध्ये आम्हाला मोठी शांती मिळते. गोंगाटाशिवाय किंवा आम्हाला घाबरवून टाकत नाही परमेश्वराची काठी, तर तिथे ती आम्हाला धीर देते. त्याच्या अगोदरचं जे वचन आहे त्या वचनात सांगितलं आहे की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही. आम्ही जरी मृत्यूछायेच्या दरीतून जात असलो तर आम्ही कोणत्याच संकटाला घाबरणार नाही, कारण परमेश्वर आमच्या सोबत आहे. आणि ही परमेश्वराची काठी आमच्या जीवनामध्ये धीर देते, आम्हाला धैर्य देते, आमचं संकटामध्ये ती आमचं सांत्वन करते. आणि त्याद्वारे या परमेश्वराच्या काठीद्वारे आम्हाला मोठी शांती मिळते. म्हणून परमेश्वराची काठी ही एक शांतीचं प्रतीक असं आहे. जेव्हा आम्ही जगिक जीवन जगत असतो प्रियांनो, त्यावेळेस या काठीचा उपयोग अनेक प्रकारे होतो. काठी ही एक लाकडी वस्तू आहे, लाकडापासूनची वस्तू बनवलेली आहे, परंतु या काठीला खूप महत्त्व आहे. ही लाकडी वस्तू जरी असली तरी जो कोणी त्याचा वापर करत असतो त्या वापरकर्त्याच्या जीवनात ही काठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. मग आपण पाहतो की मेंढपाळासाठी काठीचे उपयोग कोणकोणते आहेत. तर मेंढरांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी जर एखादी मेंढी चुकीच्या मार्गावर चालली असेल तर तिला काठीने परत योग्य मार्गावर आणण्यासाठी या मेंढपाळ या काठीचा उपयोग करतो. मेंढपाळ काठीचा उपयोग हिंस्र प्राण्यापासून मेंढराचं संरक्षण करण्यासाठी करतो. मेंढ्यांना काठीने एका ठिकाणी गोळा करण्यासाठी हळुवारपणे या काठीचा स्पर्श केला जातो आणि सर्व मेंढरं एकत्र जमा होतात, गोळा होतात. रस्त्यामध्ये काटे, झुडपे किंवा काही जर अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी मेंढपाळ या काठीचा उपयोग करतो. आता हे उपयोग झाले मेंढपाळासाठी. जर इतर व्यक्ती असतील तर इतर व्यक्ती या काठीचा उपयोग त्यांना कशा प्रकारे होतो. तर जे लोक वृद्ध असतात
किंवा अपंग व्यक्ती असतात, अशांना चालताना ही काठी आधार देणारं एक साधन असते. जे भटके लोक असतात, रानामध्ये प्रवासात फिरतात, जंगलामध्ये फिरत असतात, ते लोक स्वतःचं रक्षण करण्यासाठी शस्त्र म्हणून काठीचा उपयोग करतात. शेतामध्ये काम करताना या काठीचा उपयोग वस्तू हलवण्यासाठी किंवा उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील या काठीचा उपयोग होतो. काही संस्कृतीमध्ये तर काठी हे एक प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. उदाहरणार्थ एखादा राजा किंवा प्रमुख जर व्यक्ती असेल तर त्याच्या अधिकाराचं प्रतीक म्हणून या व्यक्तीच्या हातामध्ये काठी असते. राजा किंवा एखादी प्रमुख व्यक्ती त्याच्यामध्ये अधिकार आहे, त्या अधिकाराची काठी त्याच्या हातामध्ये असते. आणि जर धार्मिक विधींमध्ये पाहिलं तर काठीचा उपयोग एक पवित्र साधन किंवा दिव्य मार्गदर्शनाचं प्रतीक म्हणून ही काठी वापरली जाते. उदाहरणार्थ आपले जे प्रमुख धर्मगुरू असतात, बिशप साहेब यांच्या हातामध्ये काठी असते आणि ही काठी त्यांच्या परमेश्वराने दिलेला त्यांना जो अधिकार असतो त्या अधिकाराचं हे एक प्रतीक असतं. आपण पाहतो प्रियांनो की बायबलमध्ये परमेश्वराच्या काठीचा उल्लेख अनेक प्रसंगामध्ये पाहायला मिळतो. परमेश्वराने मोशेला एक साधी काठी दिलेली होती आणि त्या काठीचा उपयोग अद्भुत चमत्कारासाठी झालेला आहे. निर्गम याचा 14 अध्याय आणि 16 जर वचन आपण वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. कित्येकदा आपण हे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की मोशेने काय केलं, एक काठी जी होती ती काठी त्या समुद्रावर उगारली आणि हा तांबडा समुद्र 2 भागात विभागलेला आहे. आपण अगदी सहजतेने ते वाचतो, परंतु कल्पना करा ती गोष्ट डोळ्यासमोर आणा की मोशे एक काठी हातात घेत आहे, परमेश्वर त्याला आज्ञा करत आहे की तू ही काठी त्या समुद्रावर उगार आणि मोशे ती काठी त्या समुद्रावर उगारत आहे. समुद्रातलं पाणी किती पाणी आहे, ते विशाल पाणी आहे आणि त्या एका काठीच्या उगारण्याने हा समुद्र 2 भागात विभागला जातोय आणि मध्यभागी कोरडी भूमी होतीये आणि त्यातून इस्रायल लोक सुरक्षितपणे पार जात आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. आपण जर हे चित्र आपल्या डोळ्यासमोर जर आणलं प्रियांनो तर ही गोष्ट अशक्य आहे. एखादी काठी एखाद्या समुद्रावर जर आपण उगारली, जर मारली तर तो समुद्र दुभागणे ही अतिशय अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु परमेश्वराने या काठीचा उपयोग एका अद्भुत अशा चमत्कारासाठी केलेला आहे. त्याला त्याच्या इस्रायली लोकांना वाचवायचं होतं, मिसर लोकांपासून त्यांचा बचाव करायचा होता आणि मोशे त्यांचं नेतृत्व करत असताना मोशेला परमेश्वर मार्गदर्शन करत आहे. तो म्हणत आहे, ही काठी उचलून आपला हात तू समुद्रावर उगार आणि त्या समुद्राचे 2 भाग कर. कदाचित जर आम्हाला असं सांगितलं असतं तर आम्ही आमचं डोकं त्या ठिकाणी लावलं असतं आणि म्हटलं असतं, परमेश्वरा हे किती अशक्य गोष्ट आहे, ही काठी मी कशी उगारू आणि जर उगारले तर या समुद्राचे 2 भाग होतील का. परंतु मोशेने परमेश्वराची आज्ञा त्या ठिकाणी पाळली. ज्याप्रमाणे परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे मोशेने ताबडतोब ती काठी घेतली आणि त्या ठिकाणी प्रभूच्या आज्ञेनुसार त्या समुद्रावर उगारली आणि त्या समुद्राचे 2 भाग झाले. आणि किती पाणी असेल तिथे, खाली गाळ असेल, चिखल असेल, परंतु ज्या वेळेस समुद्राचं पाणी भिंतीसारखं त्या लाटा उभ्या राहिल्या आणि कोरड्या भूमीतून अगदी इस्रायल लोक सही सलामत सुरक्षित रीतीने बाहेर पडलेले आहेत. पुढे आपण पाहतो निर्गम याचा 7वा अध्याय आणि 20वे वचन. तेव्हा मोशे व अहरोन
ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकाच्या समक्ष पाण्यावर मारली, तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. हा पण एक अद्भुत चमत्कार आहे की जेव्हा मोशे आणि अहरोन त्या ठिकाणी होते आणि परमेश्वराने आज्ञा केली की ही काठी उचलून त्या फारोच्या आणि त्या फारोचे जे काही सेवक होते त्यांच्या समोर ही काठी त्या पाण्यावर मार, आणि त्या नदीतलं जे पाणी होतं त्याचं रक्त तयार झालं. किती अद्भुत चमत्कार परमेश्वराने त्याच्या काठीद्वारे केलेले आहे. पुढे आपण पाहतो की इस्रायली लोक ज्या वेळेस मोशे त्यांचं नेतृत्व करत होता आणि त्यावेळेस हे लोक मोशे सोबत भांडत होते आणि खूप तहान लागली म्हणून कुरकुर करत होते. ते मोशेला म्हणाले, आम्हाला आमच्या मुलांना आणि आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर का आणलेस? आणि तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, निर्गम याचा 17वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन आणि तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील. हे इस्रायली लोक मोशेला कुरकुर करत होते, या ठिकाणी तू आम्हाला मरायला आणले का? आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही आणि पाण्या वाचून तहानेने तू आम्हाला मारून टाकणार आहेस काय? ज्या वेळेस अशी कुरकुर हे लोक करत होते, मोशे सोबत भांडत होते, तेव्हा होरेब डोंगरावरचा जो खडक आहे त्या खडकावर परमेश्वर म्हणत आहे की तू उभा राहा, मोशेला म्हणत आहे, आणि तू त्या खडकावर काठी आपट आणि त्यातून पाणी निघल आणि हे सर्व लोक पाणी पितील. परमेश्वराच्या आज्ञेने मोशेने त्या खडकावर काठी आपटली आणि त्यातून पाणी बाहेर आले आणि सर्व लोक पाणी पिऊन तृप्त झालेले आहेत. ही जी परमेश्वराची काठी आहे, ही काठी अद्भुत असे चमत्कार त्या ठिकाणी केलेले आहेत. पुढे आपण पाहतो की परमेश्वराने अहरोनाला त्याच्या काठीच्या माध्यमातून इस्रायल लोकांमध्ये आपली उपस्थिती दर्शविली आहे आणि ती उपस्थिती सिद्ध केलेली आहे. गणना याचा 17वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे, तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. हे जे इस्रायल लोक होते त्या बंडखोर लोकांना दाखवण्यासाठीच इस्रायलाने देवानी परमेश्वराने काय केलेलं आहे तर अहरोनाचे काठी फुलवलेली आहे. रात्रीतून त्या काठीला फुलं आली आणि त्याला बदाम उगवले आणि बदाम देखील पिकून गेलेले आहेत. आणि यावरून अहरोन आणि त्याच्या वंशजांना परमेश्वराने याजक म्हणून निवडले होते, हे त्या ठिकाणी परमेश्वराने सिद्ध केलेले आहे. किती अद्भुत आहे. एका रात्रीतून ती काठीला फुलं आलेली आहेत आणि त्याला बदाम आले आणि ते पिकले देखील. केवळ हे परमेश्वराने त्यांना जे याजक आहेत म्हणून हे सिद्ध केलेलं आहे. पुढे आपण पाहतो की दावीद राजा हा धनगरच होता, हा मेंढपाळ होता आणि त्याने अनेक वेळा या काठीचा उपयोग त्या आपल्या मेंढ्यांचं रक्षण करण्यासाठी केलेला आहे. जर आपण पाहिलं तर गल्ल्याथाचा वध करायला जेव्हा दावीद निघाला होता तेव्हा पहिलं शमूवेल याचा 17वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनघरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या बलिष्ठांकडे गेला. गल्ल्याथाचा वध करण्यासाठी निघालेला दावीद याने देखील हातामध्ये सुरुवातीला सर्वात पहिली काठी घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याने बाकीचं सामान जे 5 गुळगुळीत गोट्या त्या थैलीमध्ये घेऊन गोफण हातामध्ये घेतली आणि तो निघालेला आहे.
ही जी काठी दाविदाने हातात घेतली, या काठीद्वारे दाविदाचा जो परमेश्वरावरचा विश्वास आहे तो विश्वास या ठिकाणी प्रकट होत आहे आणि दाविदाचा साधेपणा या काठीद्वारे स्पष्ट होतो आहे. पुढे आपण पाहूया दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि 29वे वचन. तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, कंबर बांध आणि माझी काठी हाती घेऊन निघ. वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नकोस, कोणी सलाम केल्यास त्याला उलट सलाम करू नकोस. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव. जर हा अध्याय आपण वाचला तर त्यामध्ये अलीशाने जो आपला सेवक आहे गेहजी याला आपली स्वतःची काठी दिलेली आहे आणि जी शुनेम स्त्री आहे तिचा मुलगा त्या ठिकाणी मेलेला होता, त्याला जिवंत करण्यासाठी या अलीशाने आपल्या सेवकाला गेहजीला पाठवलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की तू ही माझी काठी घेऊन जा आणि ही काठी त्या मृत मुलाच्या तोंडाला लाव. या ठिकाणी देखील या काठीचं महत्त्व आपल्याला दिसत आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा आपले 12 प्रेषितांना प्रचारासाठी पाठवताना सांगितलेलं आहे, मार्क याचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळणा किंवा कमर कशात पैसे घेऊ नका. येशूने जेव्हा त्याच्या 12 प्रेषितांना प्रचारासाठी सेवेसाठी पाठवलेलं आहे तेव्हा त्यांना सांगितलंय की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. की प्रवासामध्ये जी आध्यात्मिक आणि भौतिक आधाराचं प्रतीक जी काठी आहे ती काठी प्रभू येशूने आपल्या अनुयायांना सोबत घ्यायला सांगितलेली आहे. आपण पाहिलं प्रियांनो की मोशे, अहरोन, दावीद, अलीशा आणि हे जे 12 प्रेषित होते यांनी काठीचा उपयोग वेगवेगळ्या प्रसंगात परमेश्वराच्या योजना पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. आपल्याला या परमेश्वराच्या काठीने शिस्त लावली जाते, संरक्षण केलं जातं आणि परमेश्वराच्या अद्भुत कार्याचं आम्हाला दर्शन घडत आहे. आज ही परमेश्वराची काठी आमच्या जीवनात देखील असणं अतिशय गरजेचं आहे प्रियांनो, की या परमेश्वराच्या काठीने आम्हाला आमच्या जीवनात योग्य मार्गदर्शन मिळेल, आम्हाला योग्य अशी शिस्त परमेश्वर त्या काठीने लावेल आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत चमत्कार करेल आणि आम्हाला आमचं संरक्षण देखील ही काठी करणार आहे. परमेश्वर करो आजचं वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.